पद्मश्री कैलास खेर यांच्या बहारदार लाईव्ह कॉन्सर्टने 4 दिवसांच्या 5व्या खानदेश महोत्सवाचा समारोप झाला। हजारो नाशिककरांच्या प्रतिसादाने कैलास खेर यांची कॉन्सर्ट उत्तरोत्तर रंगत गेली। नाशिक पश्चिमच्या भाजपच्या आमदार सौ सीमा महेशिरे यांनी आयोजित केलेला 4 दिवसांच्या 5व्या खानदेश महोत्सवाचा सोमवारी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत व पद्मश्री कैलास खेर यांच्या कैलासा बँडच्या उत्कृष्ट सादरीकरणाने संपन्न झाला। यावेळी मैं अटल हूँ सिनेमाचा ट्रेलरही प्रथमच कैलास खेर यांनी प्रेक्षकांना दाखवला। तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी जजल शर्मा, आमदार राहुल डिकले, देवयानी फरांदे, महेश हिरे, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे राज्य समन्वयक तुषार भोसले, सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, लक्ष्मण सावजी, श्याम बडोदे, भगवान दोंदे, राकेश दोंदे, योगेश हिरे, जगदीश पाटील, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी खानदेश महोत्सवाच्या भव्य दिव्य आयोजनाचे आणि या निमित्त उत्तर महाराष्ट्रात एक मोठा इव्हेंट आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे आयोजित करीत असल्याबद्दल त्यांना धन्यवादच दिले। 5ही महोत्सवांना हजेरी लावत असून दरवर्षी वाढत जाणारा प्रतिसाद थक्क करणारा असल्याचे महाजन यांनी यावेळी नमूद केले। अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण बघतायत। मागच्या वर्षी गेल्या वर्षी शंकरजी होते, यावेळेला कैलासजी आहेत आणि दोन्ही कार्यक्रमाला भाषण करायला गिरीशजी पण आहे। तिन्ही नावं शंकराची आहे, शंकर भगवानाची आहेत। कैलासजीने मला तर सांगितलं गिरीश म्हणजे शंकराचं नाव आहे म्हणून, आणि महेश इकडे आहे। सगळा योगायोग आहे। लक्ष्मण तुम्ही सगळे बोलू नका, हा योगायोग आहे। परंतु अतिशय सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी नाशिककरांना एक मोठी पर्वणी सीमाताई आपण या ठिकाणी देतात। खानदेशची संस्कृती, त्याचं खानपान, त्याच्या चालीरीती, या सगळ्याचं दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, नाशिककरांपर्यंत या ठिकाणी देतात। त्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी मानतो। कैलासजी खरोखर आपण म्हणजे मी आपले गाणे ऐकत होतो, मैं आपको सुनता था अभी तक, लेकिन आपको सामने देखकर आप गा रहे तो मुझे बहुत अच्छा लगा, बहुत खुशी हुई। मैं ज़्यादा समय नहीं लूँगा। सीमाताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा। रश्मी आहे, आपलं नाव नंतर घेऊ, कारण मेहनत दोघींची आहे। त्या ठिकाणी आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो। आज अटलजींचा वाढदिवस आहे। अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे, त्याची जयंती आम्ही साजरी करतो। आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे फाउंडर हे जे सर्व होते, त्यांनी भारतीय जनता पक्षाला एक मोठ्या उंचीवर देऊन ठेवलं, असे आमचे अटलजी यांचा वाढदिवस आहे। 2024 समोर त्या ठिकाणी येत आहे। 5च दिवसाचा शिल्लक राहिले आणि म्हणून आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो। आमदार सीमा हिरे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले। आपल्या मनोगतातून आमदार हिरे यांनी 21 वर्षापासून या महोत्सवाची वाटचाल विशद केली। सर्वजण बऱ्याच वेळापासून त्यांची गाणी ऐकत आहोत आणि खूप सुंदर आवाजात त्यांनी आज इथे गायन केलेलं। त्याचबरोबर खास जामनेरहून आलेले आपले माजी पालकमंत्री, त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक आणि नुकतीच ज्यांची सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री म्हणून निवड झालेली आहे ते आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन, उपस्थित असलेले नाशिक शहराचे कलेक्टर जलदजी शर्मा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि दरवर्षी आवर्जून आपल्या खानदेश महोत्सवाला उपस्थित राहणारे आमचे बंधू खासदार उन्मेषजी पाटील, आमचे नाशिक शहरातले आमदार राहुलजी डिकले, सर्व सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत। अनेक आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण नाशिककर आपण सर्वांनी खूप चांगली दाद 3 दिवसापासून या खानदेश महोत्सवाला दिलेली आहे। त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद। खरं तर आपण हा 5वा महोत्सव इथे बनवलेला आहे आणि 4 दिवसापासून भाऊ भरगच्च असे कार्यक्रम आपण केलेले आहेत। मी गिरीश भाऊंचा खास धन्यवाद मानेन, कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट या खानदेश महोत्सवासाठी केलेला आहे आणि त्यामुळे हा महोत्सव जोरदार झालेला आहे। त्यामुळे तुमचं खास करून धन्यवाद। आज मला खूप आनंद होत आहे की ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, खरं तर 15 वर्ष नगरसेवक आणि
2 टर्म आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सगळ्यांना साहेबांचे खूप आशीर्वाद मिळालेला आहे, भाऊंची कायम साथ मिळालेली आहे आणि त्यामुळे खरं तर आम्ही हे काम करू शकत असतो. आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम तर विकास कामं करत असतो, परंतु हा खास खानदेश महोत्सव आपल्या लोकांना एकत्र आणणं, आपली संस्कृती आपली परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं हाच उद्देश असतो. त्याचबरोबर अनेक स्टॉल घेऊन इथे बऱ्याच बचत गटाच्या महिलांना त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, बाजारपेठ मिळवून देणं, त्यांच्या गृहोत्पादन केलेल्या वस्तूंना तिथे वस्तू घेण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं हा उद्देश घेऊन गेल्या 21 वर्षापासून आपण आनंद मेळा आणि नंतर खानदेश महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्व नाशिककरांना धन्यवाद देते, खास करून आपले कैलासजी खेर, त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला आधी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व मंत्री महोदयांनी या कार्यक्रमाला खरं तर आपण निमंत्रण दिलेलं होतं, उपस्थित राहणार होते, परंतु काही कार्य बहुल्यामुळे त्यांनी देखील त्यांच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना दिलेल्या आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. कैलाश खेर यांनी शिवशंकराच्या गाण्यांनी सुरुवात करून आपल्या दमदार आवाजातील गाजलेल्या गाण्यांचे सादरीकरण करून नाशिककरांचे यथेच्छ मनोरंजन केले. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, या कभी बिंबाती दीपक जलता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिंबाती दीपक जलता है. कैसी है ये अनहोनी, हर आँख हुई नम, छोड़ गया जो तू, कैसे जिएंगे हम, तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा. मेरे संग आइए. जय या कॉन्सर्टला सुमारे 15,000 नागरिकांनी हजेरी लावल्याचा आयोजकांनी अंदाज व्यक्त केला. संपूर्ण 4 दिवसांच्या खानदेश महोत्सवाला सुमारे 6 लाख लोकांनी भेट दिल्याचेही निरीक्षण यावेळी उपस्थितांनी नोंदविले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर व रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले.